नमस्कार, मी तुषार शेटे. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहूयात बातम्या संक्षिप्त स्वरूपात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, तुम्ही मुख्यमंत्री बना, असा उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर देवेंद्रजी बोलले, ते सत्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर पडलो तेव्हा त्यांनी मला सुद्धा मुख्यमंत्री करतो असं सांगून परत बोलावल्याचं त्यांनी सांगितलं. ठाकरे गटानं जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा वापर केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलेला आहे. ठाकरेंना राज्यात पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का असा सवाल करत वाघ यांनी जोरदार घणाघात केला. चित्रा वाघ यांच्या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी पलटवार केलाय. 3000हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेला प्रज्वल रेवण्णा किंवा मुलुंडच्या HD व्हिडिओवाल्यांबद्दल वाघ आळीमिळी गुपचिळी करून बसल्यात अशी टीका त्यांनी केली. सध्या त्यांनी दिलेल्या भाकरीच्या आणि सांगितलेल्या चाकरीच्या आहेत असा टोला अंधारांनी लगावला. ज्या प्रकल्पात पैसे मिळत नाहीत तिथे विरोध करण्याचं काम ठाकरे करत असल्याची टीका नारायण राणेंनी केली. मोदींना तडीपार करण्याचा इशारा देणाऱ्या ठाकरेंची ताकद काय कमी आहे का असा सवाल करतानाच मोदींनी तर ठरवलं तर तुम्हाला ते तडीपार करतील असा इशारा राणेंनी दिला. देशाच्या लोकसभेत कॉपी करून पेपर सोडवता येत नाही अशा शब्दात विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केलेली आहे. 10 वर्षात एकदाही राजकीय हत्या होऊ दिली नाही असा टोला त्यांनी लगावला. केजरीवाल नाचले नाहीत त्याप्रमाणे उद्धव ठाकरेही वाचणार नाहीत अशा शब्दात प्रसाद लाड यांनी इशारा दिलेला आहे. देशामध्ये एक पप्पू आहे तसा राज्यामध्ये सुद्धा उद्धव नावाचा पप्पू असल्याचा टोला त्यांनी लगावला. अमोल कोल्हेंनी माझ्या कंपनीला घेऊन केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. मी स्वतः शिरूर लोकसभेतून माघार घेतो, अन्यथा अमोल कोल्हेंनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावं असं खुलं आव्हान अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिलं होतं. त्यावर मी पुरावे दाखवतो, आढळरावांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याची तयारी ठेवावी असं प्रत्युत्तर अमोल कोल्हेंनी दिलेलं आहे. वसंतदादा यांचं नाव मोठं आहे, मात्र त्यांचा नातू विशाल पाटील भाजपाची बी टीम म्हणून समोर आलेत याची आम्हाला लाज वाटत असल्याचं वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे. तुमची उमेदवारी तुमच्या संस्था आणि घर वाचवण्यासाठी तर माझी उमेदवारी जनतेसाठी असल्याचं ते म्हणाले. ही निवडणूक गावकी भावकीची नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत, देश महासत्ता बनावी, सर्व जाती धर्मातले लोक एकत्र राहावेत ही भावना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही जण म्हणतात की या वयात दादांनी साहेबांना सोडायला नको होतं, पण मी साहेबांना कधी सोडलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते इंदापुरातल्या प्रचार सभेत बोलत होते. रावेरमध्ये अमित शहा यांच्यासोबत शरद पवार यांचीही सभा होणार आहे. त्यावर विरोधकांनी 2 वेळा शरद पवारांना प्रचारासाठी बोलवावं लागतंय. यातच रोहिणी खडसेंना उत्तर मिळालं असेल असा टोला रक्षा खडसेंनी लगावला. नांदेडच्या नायगाव तालुक्यातल्या राहेरमध्ये श्री चक्रधर स्वामींची यात्रा सुरू आहे. या यात्रेत कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून नामवंत पैलवानांनी कुस्त्यांच्या सामन्यात सहभाग घेतला. कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी गर्दी केली. राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेनंतर नांदेड जिल्ह्यातल्या तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. नांदेडचं तापमान सध्या 42.6 अंश सेल्सिअसवरती पोहोचलंय. तापमान वाढल्यानं शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसत असून कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जात आहे. अहमदनगरच्या राहता तालुक्यातल्या निर्मळ पिंपरी इथे बसला भीषण आग लागली. प्रवासी जेवणासाठी खाली उतरले असताना बसला अचानक आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवानं बसमधले प्रवासी जेवणासाठी खाली उतरले असल्यानं कोणतीही जीवितहानी या प्रकारात झालेली नाहीये. यवतमाळच्या उमरी सायखेडा येथे ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधल्या 70 बकऱ्यांसह 2 जण ठार झालेत. अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झालेला आहे. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या वेळी तिकिटांसाठी पैसे घ्यायचे, एकेका तिकिटाला ते 50 लाख ते 1 कोटींपर्यंत पैसे घ्यायचे असा आरोप नारायण राणेंनी केलाय.
उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षात कसा भ्रष्टाचार करत होते, निवडणुकीच्या ऐन काळात एक एक जागा कशी विकत होते, याबाबत नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंना पक्ष सोडताना लिहिलेल्या पत्रात अनेक दावे केलेले आहेत. राज ठाकरेंची भूमिका मोदींच्या विकसित भारताला साथ देणारी आहे. विचारांच्या आणि राष्ट्रवादाच्या लढ्यात आमचे आणि राज ठाकरेंचे विचार मिळते जुळते आहेत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या समर्थनाबद्दल बावनकुळेंनी त्यांचे आभार मानले. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय. शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वी एकनाथ खडसेंच्या समर्थकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय. संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई आहे, असा विश्वास अमोल कीर्तीकर यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आता घराघरात मशाल चिन्ह पोहोचवणार असल्याचं म्हणत अमोल कीर्तीकरांनी विरोधकांना इशारा दिलाय. श्रीकांत शिंदेंनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय. मोठ्या मताधिक्यानं विजयाची हॅट्रिक होणार असा दावा श्रीकांत शिंदेंनी केलाय. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी डोंबिवलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी अर्ज दाखल करण्याआधी त्यांच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं. इगतपुरी इथल्या घाटन देवीचं दर्शन घेत तिची मनोभव्य पूजा केली. त्यानंतर गोडसेंच्या समर्थकांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली. बोरीतल्या शक्ती प्रदर्शनादरम्यान पियुष गोयल यांनी बाईकवरून प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. चारकोप गोराईमधल्या गोयल यांच्या भव्य रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. रॅलीत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक आयोगानं मतदानाची टक्केवारी वाढवून दाखवली, हे काळजी करण्यासारखं आहे, असं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे. चंद्रपूर नागपूरपेक्षा गडचिरोलीत टक्केवारी जास्त दाखवली, असा आरोप पवारांनी केला. मतदानाची टक्केवारी अचानक का वाढली, असा सवाल करत संजय राऊतांनी निवडणूक यंत्रणा मोदी शहांच्या दबावाखाली काम करत असल्याची टीका केली आहे. मतदान कमी झालं, मग आकडेवारी कशी वाढली, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचं कारण काय, मोदींच्या सभा व्हाव्यात म्हणून एवढे टप्पे घेतले का, असा सवाल शरद पवारांनी विचारलाय. तर जाणीवपूर्वक 5 टप्पे घेतले जात असून राज्यकर्त्यांना राज्यातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी, अशी टीका पवारांनी केली. स्थानिक मुद्द्यांवर भाषण करणं मोदींची स्टाईल आहे, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावलाय. एफआरपीची संकल्पना आम्ही आणली, हे मोदींना माहीत नसेल. एफआरपीवरून टीका करणाऱ्यांना त्याचा अर्थ कळत नसेल, असं म्हणत शरद पवारांनी मोदींच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा असून सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी विचारांची तडजोड केली. सत्तेसाठी उद्धव ठाकरे कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. ठाकरेंनी आमच्याशी दगाफटका करून सोनिया गांधींसोबत संगनमत केलं, अशी टीका बावनकुळेंनी केली. पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचं काम फक्त उद्धव ठाकरे करतात, त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची जबाबदारी मी घेतली, असा टोला नारायण राणेंनी लगावला. शरद पवार गेली अनेक वर्ष सत्तेत होते, पण त्यांनी काय केलं, असा सवाल करत चांगल्याला चांगलं म्हणा, असा सल्ला नारायण राणेंनी पवारांना दिलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या जाहिरातीत कलाकार म्हणून पॉर्नस्टारचा वापर केल्याचा आरोप भाजपा नेता चित्रा वाघ यांनी केलाय. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या जाहिराती होणार असतील तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. घराघरात आग लावणं भाजपाचं काम आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय. तर भाजपा देशात लढला असता तर भाजपाचा पराभव स्पष्ट होता, त्यामुळे त्यांनी शिवसेनेला मजबुरीनं एवढ्या जागा दिल्यात, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला. मवियात उत्तम वातावरण आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हातात हात घालून काम करतात, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या 10 पैकी 10 जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. अंबादास दानवेंनी भाजपला आव्हान दिले, तुम्ही 23 जागा टिकवून दाखवा, तुम्हाला वारंवार उमेदवार बदलावे लागतात, तुमचे उमेदवार सांभाळता येत नाही, असं म्हणत अंबादास दानवेंनी हल्लाबोल केला. मी पवारांना कधीच सोडलं नाही, 1987 पासून मी साहेबांचंच ऐकलंय, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. शरद पवार साहेबांनी मला संधी दिल्याचंही अजित पवार म्हणाले. सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न मिटला का, असा सवाल करत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर टीका केली. तर बंद खोलीतली चर्चा टीव्हीवर प्रसारित करण्यावरनं त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
उद्या राहुल गांधी यांची पश्चिम महाराष्ट्रात पहिली सभा पार पडणार आहे। यासाठी मवियाकडनं पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे। SSPPMच्या मैदानावरती मवियाच्या उमेदवारांसाठी राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे। पुण्यात 6 मेला शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात येईल। किरण सामंत विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व ते करणार आहेत। त्यांनी लांजा राजापूर मतदारसंघाची जबाबदारी स्वतःवर घेतल्याची माहिती शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी दिली आहे। लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। धुळे शहर मतदारसंघातून 51,000चा लीड आपण देऊ असा दावा अनिल गोटे यांनी केला। सुजय विखेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केलेली आहे। शरद पवारांनी मुंडे आणि विखे कुटुंबाला नेहमीच त्रास दिला, मात्र या दोन्ही कुटुंबांनी कायमच ओबीसींना न्याय देण्याचं काम केल्याचा दावा त्यांनी केला। सत्तेच्या गादीजवळ राहण्याचे यशवंतराव चव्हाण यांचे विचार होते। शरद पवारांच्या गाडीत बसून फक्त जुन्या गप्पा ऐकून अभिजित पाटलांना काही मिळणार नाही। शरद पवारांकडे सत्ता नाही, त्यामुळे ते अभिजित पाटलांना काही देऊ शकणार नाहीत, म्हणून त्यांनी शरद पवारांची साथ सोडावी असं विधान शहाजी बापू पाटलांनी केले। गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। या अवकाळीनं 2300 हेक्टरवरच्या पिकांना फटका बसला असून जवळपास 1200 हेक्टरवरच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं। गोंदियाच्या नवेगाव भान परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा समोर आलाय। 1 मेला परेडवरून येत असताना हा हल्ला झाल्याची माहिती मिळते। परभणी जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिकाधिक गडद होत आहे। प्रशासनानं लवकरात लवकर ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याकडे लक्ष देऊन पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे आरक्षित करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात परिचारिका संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे। ऑर्थो विभाग सुरू केला मात्र त्यात कोणत्याही सोयीसुविधा नसल्यानं काम करण्यास अडचणी येत असल्याचं म्हणणं परिचारिकांनी मांडलं। त्यामुळे तात्काळ सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी परिचारिका संघटनेनं केली आहे। कुर्ल्यातल्या भाभा हॉस्पिटलमध्ये पेशंटकडून नर्सला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली होती। इंजेक्शन देण्यावरून हा वाद झाला होता। या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन केलं। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातल्या उंडरे शाळेचा अंतर्गत वाद आता वाढलेला आहे। आता शाळा बंद करण्यापर्यंत हा वाद पोहोचलेला आहे। प्रशासनाने चक्क शाळेच्या गेटलाच टाळं ठोकलंय, त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। हिंगोली जिल्ह्यातल्या 3 नगर परिषद व 2 नगर पंचायतींपैकी एकत्रित मालमत्ता कर वसुली मोहिमेत हिंगोली नगर परिषदेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे। यामध्ये हिंगोली नगर परिषदेनं 97.23% एकत्रित कर वसूल केलेला आहे। पुणे ते राजस्थान मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यामागे दौंड ते अजमेर साप्ताहिक उन्हाळी विशेष अशा 20 गाड्या सोडल्या जाणार आहेत। कांदिवली बोरिवलीत पुढचे 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नवीन जोड रस्त्यालगतची 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू झालंय, त्यासाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे बंदरातली मच्छीची आवक घटल्यानं बंदरातील लिलावात मच्छीचे दर गगनाला भिडलेले आहेत। दर दुप्पट झाल्यानं खवय्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। विदर्भातील बऱ्याच भागातील तापमान पुढील 3 दिवसांपर्यंत 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय। पुढच्या 3 दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी ही माहिती दिली। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। त्यामुळे एप्रिलप्रमाणे मे महिना नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहे। वाढत्या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी एसी कूलरसारख्या उपकरणांचा वापर वाढत आहे। राज्यात दुपारी 25,167 मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली। पुण्यात 2 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळते, त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे। पुण्यातल्या अनेक भागात तापमान 40शी पार केल्यानं पुणेकर उन्हानं हैराण झालेले आहेत। चारा आणायला निघाली
बैलगाडीतून चारा आणायला निघालेली बैलगाडी अज्ञात आवाजाला घाबरून बैल बिचकल्यानं बैलानं मुसंडी मारली आणि गाडी तब्बल 60 ते 70 फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळून बैलाचा जागेवरच मृत्यू झाला। मात्र बैलगाडी कोसळण्याआधीच उडी मारल्यानं थोडक्यात बैलगाडी चालकाचा जीव वाचलाय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या रामनगरमध्ये बहीण भावाचा तलावात पडून मृत्यू झालाय। 2 मुलांच्या मृत्यूनं कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे। शोकाकुल वातावरणात दोन्ही मुलांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। मुंबई नाशिक महामार्गावरती आसनगावजवळ टेलरचा भीषण अपघात झालाय। चालकाचा ताबा सुटल्यानं डिवायडरवरून चढून समोर येणाऱ्या ट्रकवरती हा ट्रेलर आदळला, त्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेळ झालेली आहे। एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18।